भावानं तुम्हाला माहिती आहे का, ख्रिस्तोफर नोलनपेक्षा पण जबरदस्त ताकदीचा आणि पुढचे टेक्निक वापरणारा एक दिग्दर्शक भारतामध्ये आहे. आता असं मी का म्हणतोय, कारण ख्रिस्तोफर नोलन यांचे पिक्चर बघितल्यानंतर कित्येकसे लोक हे यूट्यूबवर जातात आणि एंडिंग एक्सप्लेनचे व्हिडिओ बघतात. आता त्यांचं टेक्निकच असं असतं पिक्चर बनवण्याचं, जे लोकांच्या मनामध्ये मिस्ट्री आणि ब्रेनमध्ये कन्फ्युजन क्रिएट करतं. आता मी हा जो दावा करतोय, ख्रिस्तोफर नोलनपेक्षा एक बेस्ट डिरेक्टर भारतामध्ये आहे. त्यांचं नाव काय ते मी तुम्हाला सांगेनच, पण एक लक्षात घ्या, ख्रिस्तोफर नोलन यांनी मेमेंटो नावाचा एक पिक्चर बनवला होता. त्याच्यामध्ये त्यांनी नॉन लिनियर स्टोरी टेलिंगची पद्धत वापरली होती. म्हणजेच काय, स्टोरी टेलिंग ही साध्या सिंपल स्टेप्समध्ये नव्हती, ती रिव्हर्स स्क्रीन प्ले होता. आता तो पिक्चर आला होता त्यांचा 2000मध्ये. आता त्याच्या 1-2 वर्ष आधी 1998मध्ये ए नावाचा एक पिक्चर आला होता, ज्याचे डायरेक्टर होते उपेंद्र. आता त्याच्यामध्ये ही टेक्निक उपेंद्र संडे यांनी वापरली होती, जी अगदी उलटी होती. तो पिक्चर स्टार्टिंगला संपतो आणि स्टार्टिंगला एक नोटिफिकेशन येतं तिथं स्क्रीनवर, जर तुम्ही खूप शहाणे असाल तर पिक्चर इथंच सोडून जावा आणि नसाल तर पिक्चर बघा. आता तिथं आपल्यापुढं क्वेश्चन मार्क राहतो. त्या पिक्चरचं खास वैशिष्ट्य हे होतं, ते म्हणजे नॉन लिनियर स्टोरी टेलिंग. म्हणजे शेवट सुरुवातीला होतो आणि सुरुवात कुठं होते ते तुम्ही ठरवायचं होतं. आता ही ख्रिस्तोफर नोलनची पद्धत उपेंद्रने 2 वर्ष आधीच वापरली होती. आता पुढचा एक पिक्चर, आता एक पिक्चर आला होता ज्याच्यामध्ये स्वप्नामध्ये स्वप्न म्हणजे स्वप्नांच्या मल्टिपल लेयर्स ख्रिस्तोफर नोलन यांनी दाखवल्या होत्या. तो पिक्चर जवळपास 2010मध्ये आला होता. त्याचं नाव होतं इन्सेप्शन. तो लोकांना खूप आवडला पण होता आणि त्याचा शेवट नेमका काय आहे, हिरो स्वप्नात आहे का रियालिटीमध्ये आहे ते कळतच नाही. कित्येक लोकांना आजही माहीत नाही. पण तो पिक्चर यायच्या आधी उपेंद्रने यांनी त्यांच्या नावाचाच एक उपेंद्र नावाचा पिक्चर काढला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वप्नांचे वेगवेगळे स्तर दाखवण्यात आले होते. आता तो पिक्चर इन्सेप्शनच्या कित्येक आधी आला होता, जवळजवळ 99मध्ये आला होता, 1999मध्ये आला होता. आता या पिक्चरमध्ये तीच टेक्निक वापरली होती, जी ख्रिस्तोफर नोलन यांनी 10-12 वर्षानंतर वापरली होती. मी असं म्हणत नाही की त्यांनी कॉपी केली, पण ती टेक्निक ऑलरेडी उपेंद्र सर यांनी वापरली होती. आता एक असा पिक्चर ज्याच्यामध्ये प्रत्येक 10 मिनिटांनंतर ट्विस्ट येतो, त्याच्यामध्ये ड्युअल आयडेंटिटी क्रायसिस दाखवलेला आहे, ज्याचं नाव आहे प्रेस्टीज. ख्रिस्तोफर नोलन यांचा जबरदस्त पिक्चर कित्येक लोकांनी बघितला पण असेल. पण ड्युअल आयडेंटिटी असू दे, इगो आणि फिलॉसॉफी याचं एक मस्त मिश्रण असलेला उपेंद्र सर यांनी एक पिक्चर बनवला होता, ज्याचं नाव आहे स्वास्तिक. आता हे पिक्चर जे आहे ना, हे सगळे मी सांगितलेले, त्यातले तुम्ही किती पिक्चर बघितलाय हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि खरोखर तुम्ही उपेंद्र सर यांना जबरदस्त डायरेक्टर मानताय का नाही हे पण मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा.